मित्रांनो, आपण एखाद्या प्रवासाला निघालो आणि थोड्या वेळात आपल्या लक्षात आलं, की आपण चुकीच्या गाडीत बसलोय. तर आपण काय करतो? साहजिकच आपण त्या गाडीतून उतरतो आणि बरोबर ती गाडी पकडतो आणि त्या गाडीने पुन्हा मार्गस्थ बरोबर की नाही? हेच आपण रिअल लाईफमध्ये का नाही करत? आपल्याला थोड्या दिवसात कळतं, की हा माणूस आपल्यासाठी राईट नाहीये, हा जॉब आपल्यासाठी राईट नाहीये, ही संगत आपल्यासाठी बरोबर नाहीये. हे आपल्याला कळून सुद्धा आपण तेच स्टँड स्टिल कंडिशनमध्ये चालत राहतो. तेव्हा व्हायचं चेंज तेव्हा होईल. असं का आपण करतो? खऱ्या आयुष्यात सुद्धा हे लागू पडलं पाहिजे ना. आपल्याला कळतंय, की एखादी गोष्ट चुकीची एखादा प्रवास चुकीच्या दिशेने होतोय, तर तो प्रवास तिथेच थांबवला पाहिजे. आपल्या योग्य त्या प्रवासाला योग्य त्या दिशेने लागलं पाहिजे. नंतर बघू असं म्हणत तोच प्रवास आपण कंटिन्यू करत राहिलेला वेळ, पैसा आणि आपण केलेली त्यासाठीची मेहनत. ही या तिन्ही गोष्टी वाया जातात. लेट झालाय. अजून का लेट करावं त्या गोष्टीला? तिथेच थांबावं, तिथे उतरावं आणि दुसरी गाडी पकडावी. एखादा जॉब चुकीचा आहे, तुम्हाला कळतंय तुमच्या मनानुसार नाहीये, हा जॉब तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल करणार नाहीये, तर थांबावा. एखादा जोडीदार आहे, एखादा व्यक्ती आहे, जो तुमच्या आयुष्यात तुम्हाला थोड्या दिवसात लक्षात येतं, की "धिस इज नॉट माय चॉईस." हा माझ्यासाठी नाहीये. तर अशा व्यक्तीसोबत असणं मी कधीच पसंत केलं नव्हतं. तर का त्या जबरदस्तीच्या रिलेशनमध्ये तुम्ही स्वतःला बांधून ठेवलंय, की जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, असं म्हणून आपण का स्वतःहून स्वतःहून स्वतःवर चुकीच्या गोष्टी लादून घेतोय. त्याच्यातल्या एका चुकीमुळे तो प्रवास सुरुवात करण्याची चुकी नाही, तर तो प्रवास वेळीच न थांबवून, तो प्रवास न बदलल्यामुळे खूप काही गोष्टी गमावतो आणि नंतर पस्तावतो. पण जेव्हा आपण पस्तावतो तेव्हा वेळ गेलेली असते. वेळीच सावरा. जिथे समजेल की चुकतंय काहीतरी तिथे थांबा. तिथेच फुल स्टॉप घ्या. पुन्हा नवीन सुरुवात करा. आयुष्याचा नवा प्रवास सुरू करा. जय श्री कृष्ण.